अतुल यांचा विवाह सोहळा अगदी काही क्षणातच आपणा सर्वांच्या शुभाशीर्वादाने सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होणार आहे। या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही परिवाराच्या अगत्याच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सारे जण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालेला आहे। या विवाहासाठी उपस्थित मान्यवर अतिथीगण, आप्तनिष्ठ स्वकीय सगळे सोयरे मित्र परिवार, आपणा सर्वांचं पुनश्च एक वार समस्त पाटील आणि समस्त ठाकूर परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहृदयतेने स्वागत करीत आहोत। ज्या त्रेतायुगात प्रभू रामचंद्राचं आगमन झालं होतं आणि शबरीने प्रभू रामचंद्राच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती, अगदी तशाच प्रकारे आपल्या स्वागताची जय्यत तयारी या पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय। आज राजशाही थाटामध्ये हे वैभव या सायंकाळच्या प्रदोषकालात सूर्य मावळतीच्या साक्षीने हा लग्न सोहळा मात्र संपन्न होत आहे। तरी आज आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत केले जाईल। तर चिरंजीव अतुल्याचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतो मामांच्या समवेत। आता चिसौका नुपुरीच्या मामाला विनंती असेल आपल्या लाडक्या भाजीला आपण घेऊन यायचं आहे। ही नुपूरच्या मामाला मात्र नम्रतेची विनंती आहे। समोरून बरोबर वाद्यांचा गजर, वाद्यांचा कल्लोळ, त्या कल्लोळात या पाटील परिवाराचे लाडक्या सुकणीचं आगमन पाहायला मिळतो। आज मालिकानं ठरवलेली कितीही नेम ओव्हर केली तरी सर्वांचं लक्ष असेल अंतरपट पकडण्यासाठी दोघांनी स्टेजवर या लवकरात लवकर। अंतरपट पकडायला दोघांनी यायचं आहे लवकरात लवकर स्टेजवरती। चला तात्यांच्या वतीने निवेदन आहे, दोघांकडून एकेकाला तरी चालेल तर प्लीज आपण चिसौका नुपूर येण्याआधी आपण मंचावर यायचं आहे। स्वप्नाने धारण केलेला आहे आणि म्हणूनच तिच्या मनाचा आनंद तो काय वर्णावा, तितक्याच आनंद उल्हासाने आमची राणी आज विवाह बोहल्यावर तिचं आगमन होत आहे। असे तिच्या सगळ्या ठरवल्या नाचत वाजत गाजत आमच्या या नुपूर राणीला या विवाहाच्या बोहल्यावर घेऊन येत आहे। या शुभ विवाह सोहळ्यासाठी आपण शाळेकडे उपस्थित झालेला आहात। सगळीचा मंजोळ स्वर आणि त्यात मिसळलेला वाद्यांचा गजर, मंगलमय कुंकुम आणि त्यावर उमटलेली सोन पावलं, सुगंधाने भरलेलं वातावरण आणि त्यात आप्तेष्टाची लगबग, मुखावर प्रसन्न हास्य आणि पापण्यांवर नवजीवनाची सुखस्वप्ने घेऊन प्रीतीची ही दोन पाखरं अनंत स्वप्न उराशी बाळगून आज प्रवेश करत आहेत इवल्याशा घरट्या, जे घरटं सजलं आहे आपल्या ऋणानुबंधांच्या धाग्याने आणि हे घरटं उभारण्यासाठी हवं आहे या दोन्ही पाखरांना त्यांच्या पंखात बळ, जे बळ मिळणार आहे सर्वांच्या शुभाशीर्वादाने शुभेच्छांनी हे बळ देण्यासाठीच आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। म्हणून पुन्हा एक वार समस्त ठाकूर समस्त पाटील परिवाराच्या वतीने मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। या लग्न सोहळ्याची सुरुवात कधी होते? साक्षगंध सोहळ्यापासून नवनिर्वाचित मामांची भेट, नवनिर्वाचित व्याहीची भेट आणि सर्वात शेवटी कार्यक्रमाचं सेलिब्रेशन, ज्यावेळी दोघांचा साक्षगंध सोहळा संपन्न झाला तेव्हापासून दोघांचं तास फोनवरचं बोलणं आज कायमचाच बंद होणार। कारण लक्ष्मीच्या पावलाने पदार्पण करणार नुपूर या ठाकूर परिवारामध्ये
आई वडिलांचं प्रेम हे सासू सासऱ्यामध्ये पाहणार, भावाचं प्रेम हे दिरामध्ये उतरणार आणि बहिणीचं प्रेम हे नंतर सर्व ठरवणार. ते प्रेम वडिलांचे, संस्कार आईचे आणि माया आजी आजोबाची, असा हा विवाह सोहळा मात्र संपन्न होत आहे. तरी आलेल्या सर्व नवाब पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं या दोन्ही जीवनाच्या वतीने मनापासून स्पर्श स्वागत. आज राजेशाही धागाबोधीचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या रेशमी पिवळ्या वस्त्रामध्ये तिचं आगमन पाहायला मिळतोय. आजपासून आतापर्यंत कुमारी गोकुळ प्रभाकर पाटील या नावाने ओळखली जाणारी, उद्यापासून सौभाग्यवती गोकुळ अतुल ठाकूर या नावाने ओळखली जाणार, असा हा लग्न सोहळा मात्र संपन्न होत आहे. आज वाद्याचा गजर आहे, गरवण्याचा थाट आहे. त्या नृत्य आविष्कारामध्ये हा देखणा सोहळा मात्र या ठिकाणी संपन्न होत आहे. अत्यंत सुमधुर असा मंगलमय सोहळा, दोन जीवांच्या मिलनाची मधुर पौर्णिमा, जीवनभर हृदयाच्या नाजूक मखमली पेटी हळूवारपणे जपून ठेवाव्यात अशा सुगंध स्मृतींचा हा सुगंध, हा विवाह संस्कार, हा आनंद सोहळा आपल्या स्नेहपूर्ण उपस्थितीने आणि शुभ आशीर्वादाने आज संपन्न होत आहे. म्हणूनच पुनश्च एक वार आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी ब्राह्मण तात्यांच्या मुखातून सुरुवातीची पहिली मंगलाष्टक म्हटली जाते आणि तदनंतर आमचे या ठिकाणी वाद्यवृंदाच्या गजरामध्ये ही मंगलाष्टक गायली जाते. संदीपजी कडू यांच्या मुखातून पुढील मंगलाष्टके गायली जाते. चला मामा, चला लवकरात लवकर चला. सप्त परिवारांच्या उपस्थितीत हा मंगलमय सोहळा संपन्न होत आहे. पावसाचे थेंब आणि सूर्याची किरणे यापासून तयार होतो तो इंद्रधनुष्य. त्या इंद्रधनुष्याप्रमाणे सप्त रंगांचे उधळण आजचा दिवस या दोन्ही उत्सव मूर्तीसाठी चिरंजीव अतुल आणि जिचौका नुपूर या दोघांच्या लग्न प्रित्यर्थ आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहोत. धन्यवाद. सर्व पाहुण्यांना शुभमंगल
सावधान सर्वभूत लड्डू भोजनम सर्वदाय गणोजन समूहे सिद्धतो यतु नित्य मधुर सुर मुनिन्द्रे पूजितो विघ्न हर्त सकल भुवन नाथो मंगलम साधनातु सावधान सकल भुवन वृंदा नंद संतोम कंद प्रतिदिन समृतो गे पीडित स्वर्ग वृंद परम पुरुष चित्तो क्रूधतो रूढ़ कुमुदुल विकासी मंगलम वादरातु सावधान कुशिल बहुत धारा ऐसे गे बना बरवरुण कोतु रामनाथ मना शिविरी औनते आदि बाग परिधान स्नेहा अमृताच्या प्रवाह सावधान जडून जडून डोळे आजधाने मुलीचे कवळ कुपित ताने तुमच्या माऊलीचे जमी जड कन्या वंदुनी दूर गाय भजित भजित डोळे पार्वती के राय सावधान सर्वांचं मनापासून आभार व्यक्त केले जाईल. ज्या दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्याला निमंत्रण दिलं गेलं होतं त्याची पोच मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतो. त्या सर्वांचं अगदी मनापासून आभार व्यक्त केले जाईल. आज प्रत्येकाच्या हातामध्ये अक्षता होती. आज दक्षिणेमध्ये आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तमाम सर्वांचा अगदी मनापासून आभार व्यक्त केले जाईल.
दिवंगत लोकनेते शेतकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी सर्वांच्या आधाराचे स्थान असलेले दिवाबाई साहेब यांचे सुपुत्र सन्माननीय श्री शिवाजी पाटील यांचे स्वागत या मंचावर आपण होत आहे. सन्माननीय श्री शिवाजी पाटील साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर पुढील स्वागत करते आहेत सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय राजाशेखर पाटील साहेब यांचे देखील स्वागत यजमानांच्या वतीने या विवाह मंचावर करण्यात आले आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी एक उद्योगपती म्हणून आपलं नाव मिळवलं आणि केवळ राजकीय क्षेत्रात नव्हे सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी स्वतःचं एक बहुमूल्य असं स्थान निर्माण केलं असे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय राजाशेखर पाटील साहेब यांचे स्वागत यजमानांच्या वतीने मायेची उडान शाल आणि समस्त पाटील ठाकूर परिवाराच्या प्रेमाचा सुगंध असलेला पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तदनंतर लोकप्रिय लोकनेते सन्माननीय श्री विनायकजी ताडे साहेब यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. 14 पण आहे 16 पण आहे 35 पण आहे 85 पण आहे. त्याचप्रमाणे या उपस्थित लोकप्रिय काम करणारे सन्माननीय अधिकारी साहेब यांचेही या विवाह सोहळ्याप्रसंगी आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. धन्यवाद विनंती आहे. यानंतर आपण एक वेगळं दृश्य मनोहर दृश्य एक रमणीय दृश्य या ठिकाणी पाहत आहोत. आमच्या वधूवरांवर एका वेगळ्या देखण्या पद्धतीने एकमेकांना वरवाला घालण्याचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आमची हिरपूर राणी एका बाजूला आमचा अतुल राजा दोघेही जणूही संसाराची एक पायरी वर चढत एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ज्या मिलाप होणार आहे त्या ठिकाणी एकमेकांना वरवाला घालून खऱ्या अर्थाने आजपासून दोघं जण विवाह बंधनात अडकले जाणार आहेत. या दोघांच्याही सुखी संसारासाठी आलेल्या तमाम मान्यवरांच्या वतीने नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आहेत. त्याच्या काढणं घ्यायचं का पूर्ण वरनं त्याच्यावर घ्यायचं आपण दिवसासाठी भाग्याचा उगवला नवदंपतीच्या जीवनाला जणू नवा आला. दोन्ही परिवाराच्या पदरी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे हा उपस्थितीचा संसर्ग आहे मिळाला. अंकित नाव सन्माननीय श्री सतीजी गरज साहेब सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय सतीजी गरज साहेब यांचे शुभागमन यांचेही दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे जासाईच्या विद्यमान उपसरपंच सन्माननीय अभिजित सतीश शेटकर यांचं देखील स्वागत या मंचावर करण्यात आले आहे. अभिजित साहेब आपण स्वागताचा स्वीकार करायला विनंती. जासाई ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय अभिजित साहेब चला दोन्ही वधूवरांवर दोघांनाही विनंती आहे आपण सर्वांना जे विवाह मंचावर उपस्थित विनंती असेल या सुंदर क्षणाची छायाचित्रण करायसाठी आपण सर्वांनी या मंचावर आले फक्त वधू आणि वर दोघे आणि आमचे दादा इतकी मंडळी या मंचावर असतील विवाह मंचावर सर्वांनी कृपया आपण सोहळ्याचा आनंद घेऊया. या सुंदर क्षणाचा आपण आनंद घेऊया आणि विनंती असेल प्रत्येकाला कृपया आपण केवळ फक्त 5 मिनिटांसाठी विवाह मंच खाली करायचा आहे. फक्त वधू आणि वर आणि आमचे
आले 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 मॅडम मॅडम इकडे आपल्याला घरी जावं लागेल. कॅमेरा बंद झाला. हॅलो. एक नेत्रदीपक सोहळा प्रियानगरी पाहतो. सर्व अतिथींचं पाहुण्यांचं ने मान्यवरांचं लक्ष देऊन सत्कार उत्सव मूर्तीकडे ज्या प्रभू रामचंद्राच्या गळ्यात जानकीने जी वरमाला घातली तो देखना सोहळा प्रियानगरी पाहतो. या पाटील परिवाराची लाडकी सुकन्या. तर ज्यावेळी 1 2 3 अशी सूचना दिली की आपण चिरंजीव अतुल की सगळं नुपूर आपण एक एक पाऊल हे पुढे टाकायचं आहे. एकमेकांच्या गळ्यात वरमाळा परिधान करते. माई मॅडम इकडे यायचं प्लीज. सर्वांना विनंती आहे. वैशाली यस चिरंजीव अतुल की सगळं नुपूर 1 2 3 असा आवाज दिला की आपण पुढे जायचं आहे. राईट. चला 1 2 3. एक सुंदर सोहळा आज राजशाही थाटामध्ये हा लग्न सोहळा मात्र संपन्न होत आहे. आयुष्यभरची जोडीदारी कैलासपती रामाची जानकी नारायणाची लक्ष्मी आणि अतुलची होणाऱ्या अर्धांगिनी ती सौखा नुपूर सोनू. त्यानंतर हात जोडून सर्वांना नमस्कार करायचा आहे. दोन्ही वरवधूंना नम्र निवेदन आहे. चला सर्वकडून टाळ्यांचा प्रतिसाद आमच्या दोन्ही उत्सव मूर्तींसाठी वरवधूंसाठी. दुसऱ्या बाजूला वैशाली कॅटर्सच्या माध्यमातून भोजन सेवा सुरू केली आहे. सर्वांना विनंती आहे पाटील परिवाराच्या वतीने की आपण भोजन केल्याशिवाय कुणी प्रस्थान करायचं नाही. महाराष्ट्र उद्योग रत्न 2024 ज्यांना उद्योग रत्न पुरस्कार दिला गेला अशा वैशाली कॅटर्सचे प्रोपायटर प्रवीणजी कडू साहेब संकेतदादा कडू साहेब यांचे मनापासून स्वागत आभार व्यक्त केले जाईल. त्यानंतर हा सुंदर मंडप डेकोरेशन आपण पाहतोय. केनी साहेब खऱ्याने प्रशांत मंडप डेकोरेटर्स त्यांच्याही अगदी मनापासून या पाटील परिवाराच्या वतीने आभार व्यक्त जाईल. पुन्हा एकदा या दोन्ही चिरंजीवांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त केले जाईल. सर्वांना एकच विनंती आहे की आपण प्लीज भोजन करायचं आहे. आता दोन्ही वरवधूंना विनंती असेल आपण प्लीज खाली यायचं आहे. एका बाजूला आमचे कॅमेरेमॅन हा लग्न सोहळा होऊन जाईल परंतु आठवणीच्या कॅमेऱ्यामधून टिपले जातील त्या सर्व कॅमेरामॅनचं मनापासून स्वागत केलं जाईल. दुसऱ्या बाजूला प्री वेडिंग आपण एलसीडी आपण पाहतोय. त्या दोघांची आपण प्री वेडिंग देखील आपण नक्कीच पाहायला मिळेल. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार केल्यानंतर छानपैकी फोटोग्राफी झाल्यानंतर आपण खाली यायचं आहे ही आपल्यास विनंती आहे. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. सर्वांना विनंती आहे आपण एका बाजूला मंचावर यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सर्वांना स्वीकारून आपल्या शुभेच्छाचा स्वीकार केला की प्लीज आपण खाली उतरायचं आहे आणि भोजन केल्याशिवाय कुणी प्रस्थान करायचं नाही या आपल्यास नम्रतेची विनंती आहे. हॅलो हॅलो हॅलो. खरं तर मंडळी आजचा दिवस म्हणजे शब्दांना देखील हिरवी पानं फुटण्याचा दिवस. आजचा दिवस म्हणजे ओठांना देखील सुरेल असं गाणं सुचण्याचा दिवस. आजचा दिवस म्हणजे या नवपाखरांना काहीतरी मिळण्याचा दिवस. आजचा दिवस म्हणजेच चंद्रालाही अगदी खिडकीत ओढण्याचा दिवस. अशा या सुंदर दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सारेजण या विवाह सोहळ्याप्रसंगी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेला आहात. आपण आज सर्वांचं समस्त पाटील समस्त ठाकूर परिवाराच्या वतीने अत्यंत सहृदयतेने मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. स्नेहभोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये ही यजमानांची आग्रहाची विनंती आहे. आणि कृपया मंचाच्या उजव्या बाजूनेच आपण या वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी रांगेने यायचं आहे आणि तदनंतर डाव्या बाजूने आपण खाली उतरायचं आहे. अगदी काही क्षण काही वेळ हे दोन्ही वधूवर आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करतील आणि तदनंतर पुढील तयारीसाठी ते प्रस्थान करतील आणि मग एका वेगळ्याच वेशभूषेत
एका वेगळ्याच सौंदर्यामध्ये हे दोन्ही वधूवर पुन्हा एकदा या सुंदर विवाह मंचावर आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी अवतरणार आहे। त्यावेळेला नक्कीच आपण सर्वांनी पुन्हा एकदा या नवदाम्पत्यांना त्यांच्या विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत। तत्पूर्वी पुन्हा एकदा नम्र निवेदन असेल, ज्यांना ज्यांना नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद द्यायचे आहेत पाहायला भेटतो। मॅडम माझ्याजवळ यायचं आहे तुम्ही प्लीज, त्यांचा सन्मान केला जाईल। या पाटील परिवाराच्या वतीने वस्त्र अंगापर्यंत केलं जाईल, सुगंधी पुष्पगुच्छेचा सन्मान केला जाईल। आपण या ठिकाणी आलात, आमच्या वरवधूंना शुभेच्छा आशीर्वाद दिला, या दोन्ही परिवाराच्या वतीने आपल्या मनापासून आभार व्यक्त केले जाईल। त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी केराव सामाजिक संस्थेचे सर्व महाराष्ट्र भूषण राजे हुंबळकर साहेबांचा आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्यांचाही सन्मान केला जाईल। त्यानंतर वरिष्ठ एपीसीबी वरिष्ठ रिटायर्ड कर्मचारी डी.आर. ठाकूर सर यांचे आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्यांचे मनापासून स्वागत आभार व्यक्त केला जाईल। त्यानंतर या दोन्ही वरवधूंना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी विश्वगावचे माजी सरपंच नरेंद्र हुंबळकर साहेबांची उपस्थिती आहे, त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले जाईल। त्यांचा आपण विनंती करतो, आपण सर्व स्वीकारायचं आहे। अशा अनेक पाहुण्यांचा आणि मान्यवरांचं मानद्याने या ठिकाणी पाहायला मिळतो, त्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला, त्या आदराने सन्मान केला जाईल। त्यानंतर नरेंद्र हुंबळकर साहेबांचा आगमन या ठिकाणी आहे, त्यांचाही सन्मान केला जाईल। तो क्या चीज है ये लफ्जों में तेरी सूरत देख के नजरें हटाना, तेरी खुशबू हवा में, खुशबू हवा में, तेरी फिक्र सुबह में, तेरे जिक्र से शाम में महफिल हो, तेरा नाम लिखा के दिल पे मिटाना मुश्किल है। तो क्या चीज है ये लफ्जों में बताना मुश्किल है। ओ मैंने तेरे रंग तेरे रंग तेरे रंग तेरे रंग रंगली झूम सोनिया, बस तेरे संग तेरे संग तेरे संग तेरे संग कटनी उम्र सोनिया। नजरों के रस्ते दिल में किसी के आकर अपना शहर बसाना, सीखना हो तो तुझसे सीखे कोई मोहब्बत फरमाना। ओ तेरा जब से हुआ मैं तेरा रंग चढ़ा है, ऐसा छुड़ाना मुश्किल है। हो मैंने तेरे रंग तेरे रंग तेरे रंग तेरे रंग रंगली चुनरी से, तेरे अलावा और किसी से दिल लग पाना मुश्किल है। भूल भी जाऊं तुझको भुलाना मुश्किल है। ऐसे मुझे तू पढ़ लेता है जैसे किताब मैं कोई, खुद से छुपा लूं हाले दिल पर, तुझसे छुपाना मुश्किल है। चीज है ये लफ्जों में बताना मुश्किल है। सन्माननीय श्री परेश ठाकूर साहेब यांचं शुभ आगमन या विवाह मंचावर झालेलं आहे। सन्माननीय श्री परेश ठाकूर साहेब या विवाह सोहळा प्रसंगी समस्त पाटील समस्त ठाकूर परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे। नवदाम्पत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी
पनवेल महानगरपालिका सभागृह नेते एक दानशूर व्यक्तिमत्व तो क्या चीज है ये लफ्जों में बताना मुश्किल है। तेरी सूरत देख के नजरें हटाना मुश्किल है। ओ तेरी खुशबू हवा में, तेरी खुशबू हवा में, तेरी फिक्र सुबह में, तेरे जिक्र से शाम में महफिल है। ओ तेरा नाम लिखा के दिल पे मिटाना मुश्किल है। तो क्या चीज है ये लफ्जों में बताना मुश्किल है। ओ मैंने तेरे रंग तेरे रंग तेरे रंग तेरे रंग रंग ली चुम्मे सोनिया। बस तेरे संग तेरे संग तेरे संग तेरे संग कटनी उम्र सोनिया। रोके रस्ते दिल में किसी के आकर अपना शहर बसाया। सीखना हो तो मुझसे सीखे कोई मोहब्बत करना। ओ तेरा जब से हुआ मैं करूं शुक्र अदा मैं हर सफर की तू तेरा रंग चढ़ा है ऐसा छुड़ाना। ओ मैंने तेरे रंग तेरे रंग तेरे रंग तेरे रंग रंग ली चुम्मे सोनिया। तेरे अलावा और किसी से दिल लग पाना मुश्किल है। खुद को भले मैं भूल भी जाऊं, तुझको भुलाना मुश्किल है। ऐसे मुझे तू पढ़ लेता है जैसे किताबों में कोई। खुद से छुपा लूं हाले दिल पर, तुझसे छुपाना मुश्किल है। तो क्या चीज है ये लफ्जों में बताना मुश्किल है। हॅलो 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 थोडासा आवाज आहे. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. एक छोटा मुलगा जो आहे त्याचे पालक हरवलेले आहेत. तर हा जो छोटा मुलगा ज्याचं नाव कियान आहे तर तो आमच्या इकडे आहे. तर ज्यांचा कुणाचा हा मुलगा असेल कृपया घेऊन जायचा अशी विनंती आहे. याचं नाव कियान आहे, कियान, आणि तो आमच्या स्टेजवरती सुखरूप आहे. आणि कियानचे पालक हरवलेले आहेत अशी विनंती आहे की कियानच्या पालकांनी या ठिकाणी येऊन बाळ कियान याला घेऊन जायचं आहे अशी नम्र विनंती. ओके. छोटासा मुलगा आहे त्याचं नाव कियान आहे. तर त्याचे जे जिथे कुठे त्याचे पालक असतील रियांश रियांश ओके रियांश रियांश रियांशच्या पप्पांना फोन केलेला आहे. पप्पा म्हणतात की मी 10 मिनिटात आलो. ओके. रडू नकोस रडू नकोस रडू नकोस रडू नकोस. हा घेतला घेतला. आणि कियांश आई आली बा, आई आली बा, आई आली. ताईयावरती यायचंय जरा जोरदार टाळ्या. आणि कियांचे हरवलेले पालक भेटलेले आहेत. जरा जोरदार टाळ्या आमच्या बाळा कियांसाठी. जरा जोरदार टाळ्या. आरामात आरामात बाळा आरामात. धन्यवाद धन्यवाद. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो. सन्माननीय श्री मनोजी फडकर साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी या नवदंपत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय मनोज फडकर साहेब आपलं या विवाह सोहळा प्रसंगी स्वागत आहे. हल चेक हल 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 चेक हल हल. सन्माननीय मदन शेठ कोलंबीकर यांचं देखील शुभ आगमन या नवदंपत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय मदन शेठ कोलंबीकर साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. हल हल चेक हल 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 चेक हल. धन्यवाद साहेब, आपण आमच्या स्वागताचा स्वीकार केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हल हल चेक हल 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 चेक हल 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 चेक हल हल हल. हॅलो हॅलो हॅलो. विनंती असेल आपण मंचावर कुणीही गर्दी करू नये, अगदी रांगेने यावं आणि आमच्या या नवदाम्पत्यांना सुंदर शुभेच्छा द्याव्यात. हॅलो हॅलो हॅलो. माजी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांचं शुभ आगमन या विवाह मंडपात झालेलं आहे. सन्माननीय संजीवजी नाईक साहेब या विवाह सोहळ्याप्रसंगी समस्त पाटील समस्त ठाकूर परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय श्री संजीवजी नाईक साहेब आपल्या या विवाह सोहळ्याप्रसंगी अगदी मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो हॅलो. सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांचं या विवाह मंचावर शुभ आगमन होत आहे. समस्त पाटील ठाकूर परिवाराच्या वतीने साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या नवदाम्पत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी माजी खासदार एक लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांचं शुभ आगमन या मंचावर होत आहे. दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी काही क्षणापूर्वी ज्यांनी या नवदाम्पत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी ज्यांचं शुभ आगमन झालं होतं, अर्थातच महाराष्ट्र राज्याचे विद्यमान वनमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांचे सुपुत्र माजी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांचं देखील शुभ आगमन या प्रसंगी झालेलं आहे. समस्त पाटील ठाकूर परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय रविशेठ पाटील साहेब सुप्रसिद्ध उद्योजक हाय
या ठिकाणी यजमानांच्या वतीने पाटील आणि ठाकूर परिवाराच्या वतीने यथोचित असं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. अजून थोडी वाढवते थोडीशी हालूची. हां थोडंसं मॉनिटरला दिलं हालूची रिवर्ब हालूची तू डिले वाढव रिवर्ब हालूची थोडंसं हालूची मॉनिटरला थोडंसं रिवर्ब हालूची ठीक आहे चला. हॅलो 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 माइक चेक हॅलो माइक चेक हॅलो इफेक्ट कमी करना. हॅलो हाँ थोडं गेम दे. हॅलो दे अजून. हॅलो माइक चेक हॅलो थोडं दे अजून. हॅलो थोडा इफेक्ट दे. हॅलो माइक चेक हॅलो थोडासा गेम दे ना. हॅलो $500